हाँ फर्स्ट पार्ट एम डिटर्मिनेशन ऑफ अल्कॅनिटी इन वॉटर. सिंपल डेफिनेशन्स होते आपण बघितलं. वॉटर इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स किंवा वॉटरचं आयोनायझेशन झालं तर फर्स्ट आयन आहे H+, सेकंड आयन आहे सेकंड आयन आहे OH मायनस. H+ असेल तर कोणता पार्ट्स आहे त्याला आपण काय म्हणतो ऍसिडिक. OH मायनस असेल तर तो कसा आहे बेसिक आहे. असे H+ असतील तर काय त्याच पार्टला आपण काय म्हणतो ऍसिडिटी. आता आपल्याला ऍसिडिटी काढायची किंवा नाही डिटर्मिनेशन ऑफ अल्कॅनिटी काढायचे. अल्कॅनिटी इन वॉटर किंवा एम आपलं काय सांगते टू डिटरमाइन ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ गिवन वॉटर सॅम्पल. एम काय सांगतो आपण टू डिटरमाइन ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ गिवन वॉटर सॅम्पल. सिंपल आहे. न्यूट्रलायझेशन टायट्रेशन आहे आपल्याला. ठीक आहे. डिटर्मिनेशन ऑफ काय म्हणता येईल वेदांत स्पीकर ऑफ करा. A39 वेदांत जाधव. ठीक आहे गुड. काय करायचं आपल्याला टू डिटरमाइन ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ गिवन वॉटर सॅम्पल. आपण बघितलं होतं थिअरीमध्ये H+ असेल तर ऍसिडिटी आहे. OH मायनस असेल किंवा कार्बोनेट आयन्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो अल्कॅनिटी. ठीक आहे. तरी आपण एकदम बघू. थिअरी असेल अल्कॅनिटी असेल तर काय OH मायनस आयन्स असतात. नेक्स्ट पार्ट बघा प्रोसिजर. एकदम सिंपल प्रोसिजर आहे आणि सिम्युलेशन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल. प्रोसिजर मध्ये आपण काय सांगतोय बघा दिस प्रोसिजर स्टेप फॉलो. फर्स्ट आहे डिटर्मिनेशन ऑफ अल्कॅनिटी इन वॉटर. पहिली स्टेप आपल्याला या ठिकाणी दाखवले. ऑब्जेक्टिव्ह टू डिटरमाइन ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ गिवन वॉटर सॅम्पल. काय म्हटलंय टू डिटरमाइन ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ गिवन वॉटर सॅम्पल. apparatus पिपेट कोनिकल फ्लास्क बिरेट बीकर ड्रॉपर. कोणत्या apparatus आहेत बघा परत एकदा. पिपेट या ठिकाणी जे आहे त्याला आपण काय म्हणतो पिपेट. कोनिकल फ्लास्क त्यानंतर याच ठिकाणी बिरेट आहे. त्याचबरोबर काय बीकर आहे आणि ड्रॉपर पण आहे. येईल लक्षात. येईल फर्स्ट स्टेप लक्षात बघा सोल्युशन युज्ड आणि त्यानंतर काय डिस्क्रिप्शन. पहिल्यांदा आपल्याला काय apparatus दिलेत फर्स्ट स्टेपला. सेकंड बघा सेकंड फिल द ब्युरेट विथ डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड अप टू 0. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं या ब्युरेट मध्ये डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड भरायचं. काय करायचं आहे फिल द ब्युरेट विथ डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड अप टू 0 मार्क. या ठिकाणी 0 येईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड फिल करायचं आहे. या ठिकाणी काय फनेल दिलं. येईल लक्षात. परत एकदा चेक करा आवाज वगैरे येतोय का. प्रतीक किंवा नागेश A28 वेदांत. येस सर. आवाज येतोय. ठीक आहे गुड. बघा एकदम सिंपल आहे. टायट्रेशन आहे. सिंपल टायट्रेशन आहे. फक्त आपण काय सिम्युलेशनच्या आधारे करतोय. फिल द ब्युरेट विथ डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड अप टू 0 मार्क. या 0 मार्क पर्यंत आपल्याला काय करायचं आहे डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड भरायचं आहे बाय युझिंग फनेल. या फनेलच्या साह्याने आपल्याला डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड फिल करायचं आहे. नेक्स्ट बघा नेक्स्ट स्टेप काय केलं आपण फिल द ब्युरेट विथ डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड अप टू द 0 मार्क. या ठिकाणी काय डायल्यूट सल्फ्रिक ऍसिडची बॉटल आहे. या ब्युरेटला आपण काय केलंय फनेल कनेक्ट केलंय आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहे काय करू शकतो डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड फिल करतोय. एकदा का डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड फिल केलं फिल द ब्युरेट विथ डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड अप टू द 0 मार्क. या 0 मार्क पर्यंत आपण काय करणार आहे डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड ऍड करतो. काय करणार आहे हो या 0 मार्किंग पर्यंत डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड आपण ऍड केलं. नेक्स्ट पार्ट सेकंड स्टेप. आता आपल्याला या डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड 0 मार्क मध्ये ऍड केलं की नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला 10 ml 0.02 नॉर्मल सोडियम कार्बोनेट सोल्युशन ऍड करायचं. काय करायचंय बघा याला आपण काय म्हणतो फनेल. या फनेल मध्ये आपल्याला काय करायचं याला पण काय म्हणणार आहे कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये 10 ml 0.02 नॉर्मल सोडियम कार्बोनेट ऍड करायचं आहे थ्रू ग्रॅज्युएटेड प्रीपेड. याला पण काय म्हणतो या टाईपच्या पिपेटला पण काय म्हटले
ग्रॅज्युएटेड पिपेट आहे आणि याच्यामध्ये 10 ml 0.02 नॉर्मल सोडियम कार्बोनेट ज्याची नॉर्मॅलिटी किती आहे 0.02 नॉर्मल सोडियम कार्बोनेट ऍड करायचं. नेक्स्ट बघा नेक्स्ट या ठिकाणी आपण काय करतो याच्यामध्ये 10 ml ऍड करतो. नेक्स्ट बघा नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलंय ऍड 10 ml ऑफ 0.02 नॉर्मल सोडियम कार्बोनेट सोल्युशन टू अ कोनिकल फ्लास्क थ्रू ग्रॅज्युएटेड पिपेट. या ठिकाणी आपण 10 ml 0.02 नॉर्मल सोडियम कार्बोनेट ऍड केलेला आपण किंवा फिल केलेल्या या कोनिकल फ्लास्क मध्ये दाखवतो. नेक्स्ट ऍड 2 ड्रॉप्स ऑफ मिथिल ऑरेंज इंडिकेटर टू कोनिकल फ्लास्क. या मिथिल ऑरेंज इंडिकेटर आहे याच्यामधले 2 ड्रॉप्स या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण ऍड करणार आहे. काय घेतलं कोनिकल फ्लास्क याच्यामध्ये 10 ml 0.02 नॉर्मल सोडियम कार्बोनेट त्याच्यामध्ये 2 ड्रॉप्स आपण ऍड करतोय. कशाचे ड्रॉप्स ऍड करतोय मिथिल ऑरेंज इंडिकेटर. काय करणार आहे आपण ऍड 2 ड्रॉप्स ऑफ सिंपल आहे ऍड 2 ड्रॉप्स ऑफ मिथिल ऑरेंज इंडिकेटर. जर आपण याच्यामध्ये 2 ड्रॉप्स मिथिल ऑरेंज इंडिकेटरचे ऍड केले तर नेक्स्ट पार्ट बघा सोल्युशनचा जो कलर आहे तो येलो कलर आहे. काय होईल सोल्युशनचा जो कलर आहे तो कसा होईल येलो कलर प्रिपेअर होतोय. जर या सोल्युशनचा कलर येलो कलर असेल काय म्हटलं बघा सिंपल ऍड 2 ड्रॉप्स ऑफ मिथिल ऑरेंज इंडिकेटर टू द कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये जो कलर आहे तो कसा होईल येलो कलर आहे आणि जर येलो कलर असेल तो येलो कलर सोडियम कार्बोनेटचा कशामुळे प्रिपेअर झालाय ऍडिशन ऑफ मिथिल ऑरेंज इंडिकेटर. नेक्स्ट स्टेप बघा आता आपल्याला काय करायचं आहे टायट्रेशन करायचं आहे. आता याच्यामध्ये काय केलं आपण झिरो मार्किंग आहे. झिरो मार्किंग याच्यामध्ये आपण सोल्युशन फिल केले अल्कॅनिटी ऑफ वॉटर टायट्रेट द डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड. आता आपल्याला याच्यामध्ये आपण काय फिल केलंय डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड झिरो मार्किंगला फिल केलंय त्याचं आपण टायट्रेशन करतोय टिल द कलर चेंजेस टू वाईन रेड. काय करणार आहे आपण त्याचं टायट्रेशन करतोय टायट्रेट द डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड टिल द कलर चेंजेस टू वाईन रेड. या सल्फ्रिक ऍसिडचा आपण टायट्रेशन करतोय याचा कलर कसा व्हायला पाहिजे वाईन रेड. इनिशियल ब्युरेट रिडिंग 0 ml. काय सांगता येईल बघा काय सांगता येईल इनिशियल ब्युरेट रिडिंग आपण या ठिकाणी काय 0. जर आपण टायट्रेशन केलं येलो कलर इज कन्वर्टेड इनटू किंवा टिल कलर चेंजेस टू वाईन रेड कलर होतो. नेक्स्ट स्टेप बघा हा येलो आहे याला आपण काय म्हणतोय वाईन रेड कलर तयार होतो. बघा इनिशियल ब्युरेट रिडिंग आपण 0 ने स्टार्ट करतोय म्हणून याला आपण काय म्हणतोय इनिशियल ब्युरेट रिडिंग 0 ml फायनल ब्युरेट रिडिंग 10 ml. सांगता येईल का बघा इनिशियल ब्युरेट रिडिंग 0 ml फायनल ब्युरेट रिडिंग 10 ml. नेक्स्ट काय कॅल्क्युलेट नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्रिक ऍसिड युजिंग द फॉर्म्युला अँड एंटर द व्हॅल्यू. आता ऑब्झर्वेशन व्हॉल्यूम ऑफ सोडियम कार्बोनेट सोल्युशन 10 नॉर्मॅलिटी ऑफ सोडियम कार्बोनेट सोल्युशन 0.02 ब्युरेट रिडिंग इनिशियल व्हॅल्यू फायनल व्हॅल्यू आणि लास्टला काय व्हॉल्यूम ऑफ सल्फ्रिक ऍसिड H2SO4 ml फायनल व्हॅल्यू 8.4. मग काय येईल नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्रिक ऍसिड काय येईल फॉर्म्युला N1V1 is equal to N2V2. सिंपल आहे नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्रिक ऍसिड N1V1 is equal to N2V2 याला फॉर्म्युला. आणि या ठिकाणी काय N1 असेल तर काय सांगतो आपण सांगा नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्रिक ऍसिड V1 व्हॉल्यूम ऑफ सल्फ्रिक ऍसिड N2 नॉर्मॅलिटी ऑफ Na2CO3 V2 व्हॉल्यूम ऑफ Na2CO3. आणि या ठिकाणी जर आपण फॉर्म्युला चेक केला आणि याचं जे आन्सर येते ते काय 0.02 काही नॉर्मॅलिटी याची 0.02 याला आपण काय म्हणतोय यालाच आपण काय म्हणणार आहे प्रोसिजर कोणता एक्सपेरिमेंट आहे डिटर्मिनेशन ऑफ अल्कॅनिटी इन वॉटर. डिटर्मिनेशन ऑफ अल्कॅनिटी इन वॉटर. ठीक आहे डिटर्मिनेशन ऑफ alkalinity in water. बघा नेक्स्ट पार्ट सिम्युलेशन्स येईल लक्षात. तरी आवाज एकदा चेक करा.
हाँ कौन रिप्लाई देते हैं? श्रेयस, हाँ श्रेयस, ठीक है नेक्स्ट। प्रियंका आवाज येते का? चेक करा एकदा आवाज आणि स्क्रीन. ठीक आहे. हा बघा नेक्स्ट पार्ट आहे. आता आपण कुठे गेलोय? सिम्युलेशन्स. ठीक आहे. फर्स्ट स्टेप आपण बघतोय या ठिकाणी काय? डिटर्मिनेशन ऑफ अल्कॅनिटी इन वॉटर. ऑब्जेक्टिव्ह सिंपल आहे. टू डिटरमाइन acid neutralizing capacity of to determine acid neutralizing capacity of given water sample. Apparatus, pipette, conical flask, burette, beaker, dropper. काय म्हणता येईल? Objective to determine the acid neutralizing capacity. Objective simple. Objective to determine acid neutralizing capacity of given water sample. Apparatus used: pipette, conical flask. Apparatus, pipette, conical flask, burette, beaker, dropper. बघा नेक्स्ट काय म्हटलंय? स्टँडर्डायझेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. नेक्स्ट पार्ट त्यालाच आपण काय म्हणतोय? स्टँडर्डायझेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. तर स्टँडर्डायझेशन असेल डिटर्मिनेशन ऑफ अल्कॅलिनिटी इन वॉटर. नेक्स्ट स्टँडर्डायझेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. नेक्स्ट बघा फिल द ब्युरेट विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड अप टू द 0 मार्क. तर या ठिकाणी स्टँड आहे, ब्युरेट आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? सल्फ्युरिक ऍसिड फिल करायचं आहे अप टू 0 मार्क. तर या ठिकाणी आपण जर याच्यावर क्लिक केले, आता आपल्याला फिल करतो. ठीक आहे. फिल द ब्युरेट विथ द डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड अप टू 0 मार्क. याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला फिल करायचं. बघा फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलं? सल्फ्युरिक ऍसिड फिल केलं. आता तुम्ही आन्सर सांगायचं आहे. बघा द ऍब्सेन्स ऑफ अल्कॅनिटी मेक्स द वॉटर. कोण सांगते सांगा फास्ट. द ऍब्सेन्स ऑफ अल्कॅनिटी मेक्स द वॉटर. एक जण रिप्लाय द्या फास्ट. तुम्हाला ऑप्शन पण दाखवतो. कोण देते आन्सर? द ऍब्सेन्स ऑफ अल्कॅनिटी मेक्स ऍसिडिक म्हणताय. ठीक आहे आपण चेक करू. आपल्याला लगेच आन्सर येत आहे. करेक्ट आन्सर. आन्सर करेक्ट आहे. तिथे लगेच दाखवतोय आपण. बघा फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलं? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड फिल केलं अप टू 0 मार्क. काय केलं आपण? अप टू 0 मार्क. नेक्स्ट पार्ट. बघा आता सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे? ऍड 10 ml add 10 ml 0.02 normal sodium carbonate Na2CO3. Add 10 ml 0.02 normal sodium carbonate Na2CO3 solution to a conical flask through graduated pipette. या ग्रॅज्युएटेड पिपेटच्या साह्याने 10 ml सोडियम कार्बोनेट आपल्याला कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं आहे. बघा इथं मार्किंग आहे 10 ml. या पिपेटला काय या ठिकाणी मार्किंग आहे 10 ml. आता नेक्स्ट आन्सर सांगा. The alkalinity is due to absence of bicarbonate and carbonate or hydroxide ions in water. काय म्हणता येईल बघा परत एकदा. अल्कॅनिटी इज अ ड्यू टू. कोण आन्सर देते बघा? अल्कॅनिटी इज अ ड्यू टू absence of bicarbonate and carbonate or hydroxide ions in water. True or false?
हा एक्झाम. अरे रिप्लाय द्या, चुकू द्या, चुकलं तरी काय फरक पडत नाही. हा अरे भरपूर आहेत. मयुरी, नागेश, हा आंसर कोण देते? रवी. हा काय येईल? हा कोण सांगतायत? फॉल्स. हा ठीक आहे, आपण चेक करू. फॉल्स. हा करेक्ट आन्सर. इथे आपल्याला लगेच दाखवतो. येईल लक्षात. या कोनिकल फ्लास्कला आपण काय ऍड केलंय? 10 ml 0.02 नॉर्मल सोडियम कार्बोनेट. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे? ऍड 2 ड्रॉप्स ऑफ मिथिल ऑरेंज इंडिकेटर. काय करायचं आहे? ऍड 2 ड्रॉप्स ऑफ मिथिल ऑरेंज इंडिकेटर टू द कोनिकल फ्लास्क. हा फक्त 2 ड्रॉप ऍड करायचे. आता या सोल्युशनचा जे कलर आहे ते कलरलेस आहे. जर आपण इंडिकेटर ऍड केला कलर चेंज होतो. हा येलो कलर येतो. येईल लक्षात. या सोल्युशन मध्ये आपण काय केलं? 2 ड्रॉप्स ऑफ मिथिल ऑरेंज इंडिकेटर ऍड केलं. नेक्स्ट आता बघा. टायट्रेट द डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड टिल द कलर चेंजेस टू वाईन रेड. आता याचा कलर आपल्याला काय करायचा आहे? वाईन रेड. आपण याच्यामध्ये डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड फिल केले अप टू द 0 मार्क, म्हणजे टायट्रेशन आपण 0 ने स्टार्ट करतो. म्हणून काय म्हणता येईल? इनिशियल ब्युरेट रेडिंग इज इक्वल टू 0 ml. काय म्हणता येईल बघा? इनिशियल एकदम सिंपल. इनिशियल ब्युरेट रेडिंग इज इक्वल टू 0 ml. The yellow is converted into wine red. ठीक आहे बघा. इनिशियल ब्युरेट रेडिंग काय आलं? 0 ml. फायनल ब्युरेट रेडिंग काय आलं? 9.4 ml. काय येईल बघा? इनिशियल ब्युरेट रेडिंग 0 ml. फायनल ब्युरेट रेडिंग 9.4 ml. आणि याचा जे कलर आला तो यालाच आपण काय म्हणतो? वाईन रेड. येलो कलर चेंजेस टू वाईन रेड. नेक्स्ट नेक्स्ट स्टेप मध्ये काय? ऑब्झर्वेशन किंवा ऑब्झर्वेशन टेबल आहे. तर या ऑब्झर्वेशन टेबल मध्ये बघा काय म्हणता येईल? ऑब्झर्वेशन व्हॉल्यूम ऑफ सोडियम कार्बोनेट Na2CO3 solution in ml 10. Normality of sodium carbonate Na2CO3 solution is 0.02. Burette reading ml. Initial value 0. Final value 9.4. Next व्हॉल्यूम ऑफ सल्फ्रिक ऍसिड. काय म्हणता येईल? व्हॉल्यूम ऑफ सल्फ्रिक ऍसिड H2SO4 in ml. फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू इज इक्वल टू 9.4. काय डाऊट आहे का? काय डाऊट आहे का? विजय, सर हा काय डाऊट आहे का? नाही ना? सर आय जॉईन, मी आता जॉईन झालो. बरं ठीक आहे. हा करा स्पीकर. ठीक आहे. Observation volume of sodium carbonate Na2CO3 solution 10. Normality of sodium carbonate solution 0.02. Burette reading initial value 0. Final value 9.4. Volume of sulfuric acid H2SO4 final reading minus initial आणि काय आलं? 9.4. आता आपल्याला काय करायचं आहे? नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड याचा फॉर्म्युला आणि त्यानंतर रिझल्ट चेक करायचं. आता बघा फॉर्म्युला काय येईल? फॉर्म्युला N1V1 इज इक्वल टू N2V2. फॉर्म्युला काय हो याचा? N1V1 इज इक्वल टू N2V2. मग N1 काय? नॉर्मॅलिटी ऑफ H2SO4. V1 काय? व्हॉल्यूम ऑफ H2SO4. N2 नॉर्मॅलिटी ऑफ Na2CO3 आणि V2 व्हॉल्यूम ऑफ Na2CO3. ठीक आहे. आता आपण जर ही व्हॅल्यू टाकली, रेडिंग काय आले? 9.4. जर आपण याची व्हॅल्यू टाकली 9.4 आणि
आपल्याला काय काढायचं आहे, नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्रिक ऍसिड काढायची. ठीक आहे, काय टाकलं, नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्रिक ऍसिड 9.4 फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकली तर आपल्याला काय बघायचं आता याचा रिझल्ट. काय आला रिझल्ट, नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्रिक ऍसिड इज इक्वल टू 0.02 नॉर्मल. काय आली व्हॅल्यू, नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्रिक ऍसिड इज इक्वल टू 0.02 नॉर्मल. ही लक्षात, काय डाऊट आहे का कोणाला? नो सर. हा ठीक आहे. नो सर. नेक्स्ट पार्ट बघा, सॅम्पल टायट्रेशन. याच्यासारखंच टायट्रेशन आहे, एकदम सिम्पल आहे. बघा परत एकदा बघा. फिल द ब्युरेट विथ डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड सोल्युशन अप टू 0 मार्क. पहिल्यांदा हा ब्युरेट आहे, याला फनेल कनेक्ट केलं. नेक्स्ट पार्ट, आपल्याला काय करायचं आहे, डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड ऍड करायचं आहे कशामध्ये, ब्युरेट मध्ये, अप टू द 0 मार्क. आपण काय केलं, डायल्यूट सल्फ्रिक ऍसिड या ब्युरेट मध्ये 0 मार्क पर्यंत फिल केलं. नेक्स्ट पार्ट, ठीक आहे. डायल्यूट सल्फ्रिक ऍड केलं. नेक्स्ट, ऍड 10 ml ऑफ वॉटर सॅम्पल टू कोनिकल फ्लास्क. याच्यामधलं 10 ml वॉटर सॅम्पल आपल्याला या कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड करायचं. काय केलं आपण कोनिकल फ्लास्क मध्ये, आता या ठिकाणी किती 10 च्या ऐवजी काय घेतले, 100 ml घेतले. ठीक आहे, सेम सेम आहे. आता इंडिकेटर आपण चेंज केलंय, सॅम्पल टायट्रेशन काय, फिनॉप्थिलिन घेतलं. फिनॉप्थिलिन असेल त्याचा कलर काय, पिंक आहे. कोण सांगते आता, आन्सर कोण सांगते बघा फास्ट. The phenolphthalein produces pink color when the pH is above and colorless when pH is below. फास्ट चुकू द्या, आन्सर चुकीचं तरी काय अडचण नाही आपल्याला. तुम्हाला ऑप्शन्स ठेवतो. एट 8.3. ठीक आहे, 8.3 आपण बघू, चेक करू. करेक्ट आन्सर. ठीक आहे, गुड. नेक्स्ट, आता आपल्याला टायट्रेशन करायचं. Titrate the dilute sulfuric acid till the sample color changes to colorless at pH 8.3. Initial burette reading किती आहे, 0. नेक्स्ट, आता या ठिकाणी आपण टायट्रेशन स्टार्ट करू. पिंक कलर आपल्याला डिसअपिअर व्हायला पाहिजे. कलर चेंजेस टू कलरलेस. नेक्स्ट आन्सर द्या. The amount of या ठिकाणी कलरलेस झाला. Amount of HCl consumed to reach the phenolphthalein endpoint is used to calculate. फास्ट काय येईल आन्सर, मयुरी कोण सांगताय, मेघा? काय चुकू द्या, श्रेयश. ठीक आहे, आपण जर एखाद्या विद्यार्थ्याने रँडम सिलेक्ट केलं तर फिनॉप्थिलिन अल्कॅनिटी करेक्ट म्हणतात. नेक्स्ट पार्ट आहे आता ऑब्झर्वेशन. काय येईल ऑब्झर्वेशन,
Volume of water sample taken in 100. Buried trading, Kyle. In ml, initial value 0, final value 2.8. Next part, volume of sulfuric acid in ml, final value minus initial value 2.8. Normality of sulfuric acid 0.02. ठीक आहे. आता अल्कॅनिटी आपल्याला चेक करायची. हा त्याचा फॉर्म्युला आहे. जर आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली 0.02, चेक रिझल्ट. काईल 28 मिलीग्रॅम पर लिटर. नेक्स्ट, समजा आपण मिथिल ऑरेंज घेतला, याच्यामध्ये ऍड केलं, साइड बाय साइड चॅट बॉक्सला अटेंडन्स पण मार्क कर. अटेंडन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे. नेक्स्ट, हा नेक्स्ट. आता जर आपण इथे व्हॅल्यू टाकली, फॉर्म्युला चेक, रिझल्ट काय आलो 64. तर टॅप वॉटर टायट्रेशन सेम आहे. आता पिण्या आपलं उन्हाळ्याच पाणी आपण घेतो, सिंपल आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल. टॅप वॉटरचं टायट्रेशन आपण स्टार्ट केलंय. ठीक आहे. रॅन्डमली काहीतरी आपण जर चुकीचं टाकलं तर रॉंग आन्सर म्हणता येईल. ठीक आहे. नेक्स्ट, टायट्रेशन. तर याला कलर चेंज होतो, 0 ला स्टार्ट केला. प्रोसिजर तर तुम्हाला लक्षात आलं. मीटिंग एंड झाली तर परत एकदा रिजॉईन व्हा. येते लक्षात. फायनल ब्युरो ट्रेडिंग काय 5.4. याचा फॉर्म्युला आहे. जर आपण इथे व्हॅल्यू टाकली 0.02, फॉर्म्युला आणि चेक रिझल्ट. काही रिझल्ट 0.2. हे तुम्ही काही टाका, 2p मायनस ते एखाद्याने टाकलं तर रॉंग आन्सर म्हणतो. ठीक आहे. हा, मीटिंग एंड झाली तर परत जॉईन हो. ठीक आहे. काय डाऊट आहे का कुणाला? नो सर.